बोल हॅलो गाईस. हॅलो गाईस. सो बरे आहात ना तुम्ही? तुम्ही सो बरे बरे आहात ना ना? तुम्ही? तुम्ही? आम्ही चाललो आहो आम्ही चाललो गावाला. गावाला. तुम्ही पण या तुमची या आमच्या सोबत. आंबासोबत. हॅलो गाईस. बोल हॅलो गाईस. हॅलो गाईस. असं बोल हॅलो गाईस. हॅलो गाईस. आम्ही चाललो आम्ही चाललो गावाला. गावाला. तुम्ही पण या तुम्ही आम्ही चाललो आय आय ते. सो गाईज इकडे मी कार्तिक सोबत माझा इंट्रो व्हिडिओ शूट करत होते तेव्हा माझा बॅक कॅमेरा होता हे मला माहिती नव्हतं आणि आमच्या जागेवर माझी मम्मी बसलेली दिसत होती. सो तिचं रिॲक्शन बघा. हे गाईस. सो बरे आहात ना तुम्ही? बोल हे गाईस. बोलो की सो बरे आहात ना? बोलो की अक्षराला तुम्ही? चला की आम्ही यायचं चाललो तुला? आम्ही चाललो गावाला. गावाला. तुम्ही पण या तुम्ही या आमच्या सोबत. मी दिसायले छकू. हाय हम जा रहे हैं घूमने. तुम भी चलो. गावाला आलो. आमचे व्लॉग बघा. लाईक करा. सबस्क्राईब करा. बोललो माझे पोपट. थँक्यू बोल थँक्यू. इथं बघ आजकाल चीज. बोल क्या कर रहे हो गाइस? क्या कर रहे हो? खाना खाए. खाना खाए. खाना खाए. माऊला घाल चष्मा. तेच तर म्हणा जोडीच आहे ती बैलाची. उसका ही चष्मा है. ये हम दोनों रेडी हो गए. लाइक करो. सब्सक्राइब करो. हाँ. बहुत सारा प्यार दो. चलो पप्पी दे कार्तिक. काय करायचं? कार्तिक कार्तिक त्याच्यासाठी तर आम्ही येऊन बसला. पळून गेला तर आम्हाला बी घेऊन जा. मला पप्पी नाही देत. देत ग माझे पिल्लू. देते देते. हे दादा, ते पाणी घे तिकडे. पाणी. बाय करो. पाणी. ए बाय कर बाबाला. बाय कर बाबाला. बाय. हम घूमने जा रहे. जाओ मुझे पर्दे की जैसे लेके जा रहे हो. क्यों मार रहे हो? मेरे को क्यों मार रहे हो? मला गेल्या किती वेळा घेतला. किती वेळा घेऊन दमली तिला. मला एकदा बी नाही. मित्र एकदाच घेतलं. मग आताच काम कशी करते बरं आपल्याला. वाडीला तुझी शादी गावाने असं जाऊ आपण. परत बोल शादी में जा रहा है. शादी में जा रहा है. दुल्हन को देखो. दुल्हन को देखो. शादी में जा रहा है. शादी में जा रहा है. नाचो. ये नाचो. काय पिल्लू? किसका घूमने आना है? शादी को कौन आएगा? ये हम शादी को जा रहे हैं. त्याला कोणाच्या लग्नात घेतला काय नाही. मावकी बोल मावकी. मावकी शादी आहे. मला दादू
पप्पा बोले हिच्या लग्नाला पिठलं करायचंय हिच्या लग्नाला अगं बोलले थंड पाणी आम्ही मम्मीच्या मावशीला भेटायला चाललो. अंजी सांगते मम्मीची मावशी कशी आहे ती कशी आहे सांग ना सांग की अगं सांग आता लय सांगत होती एब्रो लावती लिपस्टिक लावती हा अरे पावडर लावती बघ आई बघ अगं बाया गप्पा गोष्टी करत आम्ही पोचलो काळेगावला जिकडे माझ्या मम्मीची मावशी राहते म्हणजेच आमची आजी राहते. सो तिला आज आम्ही भेटायला चाललो होतो खूप वर्षानंतर. सो तिने आम्हाला बघता सर्वांच्या पटपट पप्पे घेतले आणि आम्हाला खूप सारं प्रेम. बघा इकडं आम्ही आईच्या घरी आलोय. आईला भेटायचं सोडून यांचं काय चाललंय हे बघा. दाजी काय दीदी दाखव किती सारे नीट दाखव ना किती सारे अगं दाखव ना जाणं इथं नाचायचं लागली. हे आमचं आईचं घर आहे. आम्ही सर्व एन्जॉय करायला. ओ दाजी हे बघा दाजी आईला भेटले नाही घरात आले ना चिंच पडायला लागले. जावे बापू दे दीदी एक दे दाखव तो ब्लॉग मध्ये दाखव. एवढं सारं थोडी खाणार आहेस ग तू. मिल गया मेको येस येस येस. ओ दाजी दाजी गावची पूर्ण मज्जा घ्यायला. मुंबईला अशी मज्जा भेटतच नाही है ना दाजी. तोडा तोडा चिंच तोडा. हे बघा दाजी काय करायलेत. तिकडे चिमणीचा घोसला पण आहे. पडलं का नाही. हे बहुत सुग्गे आहे. नाही ना असंच तोडायलेत. लाकडी नाही म्हणून दगड घुसून तोडायलेत दाजी. हा दाजी डिया बाय तोडा आता. बघ एक काम करा जा जरा आलं दाजी दाजी इकडे पण आहेत. दादा कुठे गेले तर हे बघा कसले आहे तिकडे. अहो ही तर तोडलं. अरे हा हा पाडा. इथे पण बघा किती सारे गोळा केलेत. सर्वच एन्जॉय करायला. आजीच्या दारात ही झाड आहेत तर मी पण एन्जॉय करते. मी पण खाल्ले सर्व खूप सारे आणि खाणार. हे बघा माझ्या आईचं घर माझ्या मम्मीच्या मावशीचं आहे. ही बाबा आहेत आणि हे आई. कसं म्हणले ते आजी आता बनवतो चल. कसे होते बघा. तू कर मम्मी त्यानं नाही करायली. कर का कशी करत होती लिंबू पाणी कर. आता कर म्हणायला दाजी. चल ये पुढे. लाजू नका. इकडे येऊन हा झोपलाय. बोल हॅलो गाईज सोने का नाहीये नाही झोपलो गाईज. ए पणजी आहे बघ पणजी उठ उठ उठ. काय हा हाताला लागल खाली कापणं. दाजी पाय पडायले सर्व पाय पडायले आईचे. चांगला आशीर्वाद दे बघ. स्वतः आजीशी भेटलो गप्पा गोष्टी केल्या आणि आता वेळ झाली घरी जायची. हा दादाला विचार. पाणी घ्यायचं का अर्धच नको. चल आता काय तुला हे डाळ एवढंच लागले आपलं ग्लास
नको चाललं म्हणून कोण आई बोलवायली अधिकार आहे सब जण बांगड्या भरतो आता कवा येतात कवा नाही चलो गाईस आम्ही आलो बसलो बोललो आणि आता घरी चाललो आईशी भेटलो गप्पा मारला वर्षानंतर आजी बाबांना भेटून खूप छान वाटलं. सो आता वेळ होती घरी जाण्याची तर आई खूप वेळपर्यंत तिथे उभा राहून आम्हाला टाटा बाय बाय करत होती. आम्ही पार लांबपर्यंत गेलो तरी ती आम्हाला मागं फिरून फिरून बायच करत होती. तिचंही मन म्हणजे असं खुश झालं होतं की इतक्या वर्षानंतर आम्ही अचानक तिला भेटायला गेलो. तिच्यासाठी एक सरप्राईजच होतं. आईला भेटून मग आम्ही गेलो उत्रेश्वरच्या मोठ्या मंदिरामध्ये. हे पिंपरीचं खूप मोठं मंदिर आहे जिथे दरवर्षी जत्राही भरते. माझी गावची बहीण दरवर्षी जाते पण अनेक आम्ही एकदाही अटेंड नाही केली. सो फ्युचरमध्ये आम्ही ही करू. सो आता आम्ही या मंदिरचे दर्शन करायला आलो. आईनं पैसे दिले त्याच्यामध्ये पेढा नारळ घ्यायली या देवीला चढवायला. ही पण पहिल्यांदा इकडे सर्वे नाही हा दाजी पहिल्यांदा आलं पिंपरीला या मंदिरात. इकडे नारळ प्रसाद घेतो आम्ही. काय तू चाव ना मला मला चला म्हणलं चाव का चावतं म्हणते नाही मग म्हणलं तू तरी चाव मला. दीपाने दादूने नारळ फोडला. काय झालं फुटला नाही का? आणि गोड पाणी पावलं तुला मी बोलली ना दाजींना एक्सपिरियन्स झालाय नारळ फोडायचं. जत्रापासून निक फोडायचं चालू केलंय. कार्तिक इकडे ये सोड दीपा दाजी पाणी फेकू नका मला द्या. हा पितात तोंड लावून अगं किती अक्षरा फोडतो. ए आलं पाणी आलं. ए आलं आकर अगं पी ना. संपलं पाणी. ए मला पाणी द्या भैया. ए भैया मला पाणी द्या. थांब पाणी पाहिजे मला. अगं माझ्या भैयाची तयारी बघायची. नारळ फोडायचा असंच थोडं आलं भैया पाणी दे इकडं. छलकले आमको फोडना है आला आणि घे फोडायचं नारळ. थांब नारळ फोडून येतं मम्मी बोलवायला. चल हात लाव कार्तिक हात लाव. पकड मला. ए मला बी पाणी द्या. दादूचं कसं फोड की फट दिसे ना. पाणी दे इकडं. चल गोड गोड होतं पाणी. दीदी पण नारळ फोडायली तिचा. दीदी फोडायली. ही आली बघा पिकारी. बाई चालते ग. दीदी पाणी सांडू नको. देवाला असते म्हण पाणी. चलो बघ हे बघ असं फोडायला लागतं. अंगावर रोडच तर असं पडावं लागतंय म्हण. हे बघा चलो चलो मंदिर का एंट्री.
छोटा घंटी है, ये बड़ा घंटी है. वाव, किती भारी वाटतंय. या गावाला आहे ना खूप मोठी जत्रा भरते. जशी आमच्या गावाला जत्रा होती तशी इकडेही असते. जर नेक्स्ट टाइम कधी बाय चान्स झालं तर आम्ही इकडेच्या पण जत्रेला येऊ. हे बघा, पाय पडते. अय्या, इथं हात नाही जात. कार्तिक कर जीजी बाप्पा, पाय पड. ए पाय पड. तू सरक नाही त्याचं सरक थांब कर तुझं तू कर. खूप भारी मंदिर आहे. बघा, गेले या मंदिरामध्ये पेंटिंग पण खूप भारी भारी केलेत. हे बघा, पण हे शिवाजी महाराज सारखे दिसत आहेत. पण हे दत्तात्रय श्रीपती बहिर जी. कार्तिक, आम्ही चाललो, हम लोग जा रहे. बाय बाय. करा नाही थोडं वाजव. हे वाजवा. ती वाजव खाली तुमचा व्हिडिओ बनव. देवाचे हे द्वारी वाचन भरी तेने मुक्तीचारी साधी द्या. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करेल. आसोनी संसारी जे बघू करी वेदस्ताचू बारे भाये सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची एक खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी. देवाचे द्वारी उभा क्षण भरी. छान छान, खूप चांगलं लय भारी. आम्ही नांदूरचे हो. करून प्या. बोल ए तुमच्या दोघात एक गिलास. बोल. ये दिल बनाने की कोशिश कर रहा है बट इट्स ओके. वाह, मुझको भी दो पूर. काकाला नाही, बाबाला बोल. फोटो काढा. अबे क्लिअर मिरंडा बघून झालं का तुझं? दुर्गीला ह्याच्यात द्या. अबे याच्यात जरा वजा की. बरोबर सगळ्यासारखं. नाही दिसत. माझ्या क्लास मध्ये लावून प्यायला दादू तिकडे पळालं. मेरा दे गं, मी. कुणाचा क्लास आहे? माझी बहीण अशी चिडवत होती माझ्या दाजींना की म्हातारपणी त्यांची अवस्था कशी होणार म्हणून, जर ते एखाद्या पाहुण्याच्या घरी गेले तर कशी गंमत होईल म्हणून. आणि माझ्या बहिणीला बघून माझे दाजीही तिची ऍक्टिंग करतात. असं तुम्ही बघा. म्हातारपणी कसं करणार? हा, चला का फिरायला जाऊ. ह्यांचं म्हणणं काय असणार माहितीये का? तोंडावर ना म्हणजे फेसवर ना म्हणणार मनात जाऊ. दाजी तुम्ही तुमची बारी. आणि तू नीट म्हणणार चला गावाला जाऊ. असं म्हण. चला गावाला तुम्ही म्हणा आता. नाही मतदारपणाला मला घेऊन जाणार आहे बहिणीकडे. त्यांची बहीण बोल. ए दीदी कुठे चाललो आपण? भाजलेला चुना यायला चाललो. कोण कोण? सर्वजण. ऑल सगळे. हा, तर काय आम्ही घरी पोहोचून जरा आराम बिराम करून आता आम्ही चाललो आहोत यात्रेच्या जागेवर. काल जो चुना टाकला होता ना तो भाजलेला असतो आज, तर तो देवीला चढवायचा असतो. तर आम्ही इकडे बाजार कालचं सर्व सेम आहे, काय काढलं नाही.
इकडे बघा बदके आहेत छोटे छोटे, दिसले? इकडं पण येत आहेत है ना. बघा असे इथे चुना भाजलेलं असतं, याच्यातनं चुना शोधायचा. आता ही करणार आहे मम्मी, शोधते. अबे वो नहीं लेते, उधर से लेते. हाँ ले लो ले लो. क्या कर रहा है कार्तिक? सब लोग ले रहे. ए पोरा चल घर पे. इकडची राख उचलून तिकडे टाकायला. हे बघा असे असतात. तू किती घेतली? माझ्याकडे बघ किती आहेत आता. पण ही तुझा नाहीये की. काढ मग. हे बघा असे चुने असतात, ते घेऊन आम्ही चाललो आता. इकडे सर्वजण बसलोय दर्शन करू. आज छान वाटायलंय, जास्त गर्दी नाही काय नाही, शांतता मस्त. हे मंदिरचं सध्या पूर्ण असं काम चालू आहे. नाहीतर आम्ही दरवेळेस यायचो ना, मंदिरचं दर्शन म्हणलं की पहिला पाया पडायचो आतले, मग असं पूर्ण असं येडा घालायचा मंदिरला, मग दर्शन पूर्ण करायचं. पण आता काम चालू तर ठीक आहे, आता तरी चालेल पाय पडून घेतो. हा तर नुसतं दगड माती. हे बघा एवढंच पाहिजे या पोराला. इस छोरे को इतना ही चाहिए. क्या कर रहा है? बाप रे, मत खेलना, मत खेलना, आई मारेगी. कर देव बाप्पा करेगा देखो. अरे बाप रे, वा 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 वा, किती छान देव बाप्पा तुझा. चल. तर गाईज मी कानातले घातले ते मी काढले आणि मी सो तळ्याचं आईचं दर्शन करून आम्ही निघालो घरी. आणि आज आई बाबांना भेटून खरंच खूप छान वाटलं. सर्व खुश होते आणि आई बाबाही खूप खुश होते. सो आई बाबा माझे व्लॉगही बघतात, तर त्यांना आजचा व्लॉग बघूनही खरंच खूप आनंद होणार आहे. सो आम्हाला तर खूप खरंच छान वाटलं. आणि मग जे आज तुम्ही व्लॉग मध्ये बघितले की आईने आम्हा सर्वांना 100 रुपये दिले होते, ते पैसे मी तर सांभाळून ठेवले आहेत. आणि तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की आजचा व्लॉग कसा होता. माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.